सेलिब्रिटी हास्य महारथी समीर चौगुले पोहोचलेले आहेत एका सत्कार समारंभाला. चला बघूया तिथे ते हास्याचं कोणतं नवीन रेकॉर्ड ब्रेक करता येते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले आणि सगळ्या इरसाल कलाकारांना. नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. सु 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 सॉरी. हे नाही नाही चौगुले, हरकत नाही. नवरा बायको आहोत तरी नवरा बायको आहोत. काय करतेस? सॉरी गतम. नमस्कार. MHJ प्रतिष्ठानच्या असल हिम्मत तर घे भरारी उडउड रे माझ्या सर्जा रे माझ्या मर्दा. आहा, ह्या सामाजिक गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यात मी नंदू बंडू गळके. एक मिनिट, गळके आडनाव आणि हे वर्किंग केलंय का? असं वर्किंग तुम्ही केलं? छान आहे, म्हणजे हे आहे, कॉमन आहे तसं, पण केलंय वर्किंग याच्यात आनंद आहे. येस सर, धन्यवाद. मी नंदू बंडू गळके आणि मी सौ नंदी नंदू गळके तुमचं मनापासून स्वागत करते. या पण गळके आहेत, यांचं वर्किंग नाही आहे. नाही नाही सर, ते रिपिटेशन झालं तर बोरिंग व्हायला होतं ना. आधीचं इंटरेस्टिंग होतं असं वाटतंय. थँक्यू. छान छान छान. तर मंडळी, आज आपल्याला अत्यंत थोर कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मंडळी, या अवलियाने आपल्याला खूप हसवलं. हो सॉरी, आय एम सॉरी. काय झालं माझ्यातून? नाही ना सर, कौतुक करतोय, खूप चांगलं हसवलं. हसवलं. ओके. या अवलियाने आपल्याला खूप हसवलं. यांचा लोकप्रिय कार्यक्रम सहकुटुंब बसूया आणि थोडी थोडी घेऊया. हो नाही ना, हो. टीव्ही समोर बसूया आणि सहकुटुंब हसूया असं आहे नाव. ह्या कार्यक्रमात हे खूप कॉमेडी करतात. म्हणजे मंडळी, ह्यांच्या 2 इंची नाकातल्या सनईने अख्ख्या महाराष्ट्रातल्या रसिकांच्या नाकात दम आणलाय. आणि अत्यंत बालिश अभिनयाने हे अख्ख्या महाराष्ट्राला रांगायला लावतात. मंडळी, ह्यांना आपण प्रेमाने काय म्हणतो? हास्याचा महारस्ता. नाही नाही नाही, हास्य महारथी. मी रस्ता कसा असेल? मला भेटायला येताना टोल भरावा लागतो का? म्हणजे हा त्यांचा बजर हबाबीपणा आम्हाला खूप आवडतो. हजर जबाबीपणा. हजर जबाबीपणा. सर मस्त उलट सुलट केलं ना. यांनी उलट केलं होतं, मीच उलट केलं. तर मंडळी, आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके माननीय समीर दिवाकर चौगुले. मी मोरे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. सर. ठीक आहे, मावा केक. नाही नाही सर, अरे, पुष्पगुच्छ आहे तो. हा पुष्पगुच्छ? हो सर, ठेवा तुम्हाला. सरांचं मनपूर्वक स्वागत. तर आम्ही सर तुमच्यासाठी एक स्वरचित काव्य रचले. हो. जर तुमची परवानगी असेल तर गाऊ. हो हो, गावा गावा. सर, मी खडीसाखर थोडीशी. ते लापा लावायचं ना. लापा लापा लावायचा. लापा लावायचा आहे तुम्हाला. रेडी आहे? आ, आ, हो. मंदार चोळकरचा नंबर देऊ का? शब्द घालतील ते मध्ये, बाकी येतच नाही. नाही. तुमच्याकडे आहे का? सर, आहे, आहे. नंबर पण आहे, आहे, शब्द पण आहे. नुसतं होत आहे ना, म्हणून बाकी. पाठ झालं मला ते म्हणा गाणं. आज सोनियाचा दिन हे जणू 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 आनंद माझ्या मावेना म्हणू 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 त्रिभुवनी म्हणू म्हणू म्हणू
त्रिभुवनी आज लक लक झाले. यांना लक झाले. यांना रिसेंटली किडनी स्टोन झाला होता का हो? ऐका ना सर तुमच्या जागा आहे मधली. म्हणून म्हणताना ऐकू मला ना, सर, वाटलं. चेहऱ्यावरनं तसा वाटला मला. त्रिभुवनी आज लक लक झाले. लख लख झाले लख लख झाले. समोर उभे टाकले समीर दिवाकर चौगुले. टकले समीर चौगुले टकले समीर एक मिनिट चौगुले. होय टकले समीर चौगुले काय म्हणताय? नाही सर टकले ठाकले ठाकले समीर ठाकले चौगुले. आहे. समोर उभे राहिले समीर दिवाकर चौगुले. टकले समीर चौगुले टकले समीर चौगुले टकले समीर चौगुले. आ, आ, ओ. ओ. सर कशी वाटली आमची कविता? छान आहे थँक्यू सर. आवडली? आम्ही दोघांनीच रचली आहे. हो? अंतडा मी लिहिलाय, मुखराईने लिहिलाय. ओ अंतडा तुम्ही लिहिला आणि मुखरा त्यांनी वा 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 वा. खूप सुंदर कविता आहे. थँक्यू सर. एक काम करा, त्या कवितेला फ्रॉक घाला आणि दुपारी 2च्या उन्हात बाईकवर बसवा. एवढी आवडली. थँक्यू ही अख्खी शहरभर फिरली पाहिजे ही कविता. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान. तर मंडळी, आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले आहेत माननीय समीर दिवाकर चौगुले. तर आजचा पुरस्कार सोहळा आपण ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केला आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके प्राणप्रिय आदरणीय कैलासवासी भाऊराव अनंतराव चचले यांचा दुसरा स्मृतिदिन. भाऊराव अमर रहे. भाऊराव आम्ही तुमचीच मुले. भाऊराव तुम आगे बढ़ो, हम इधर नीचे हैं. भाऊ भाऊ या या या, भाऊ भाऊ या या या. तर मंडळी, आज आपल्या भाऊंचा द्वितीय स्मृतिदिन. भाऊंना आज आपल्याला सोडून जाऊन 2 वर्ष झाली, पण अजूनही मनाला पटत नाहीये मंडळी. आपलं सगळ्यांचंच भाऊंवर प्रचंड प्रेम आहे मंडळी. आणि इथे उपस्थित प्रत्येकावर भाऊंचे अत्यंत उपकार आहेत मंडळी. हो, आणि म्हणून इथे उपस्थित प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात भाऊंचा फोटो आहे. भाऊंचा जनसंपर्क एवढा लांडगा होता. दांडगा जनसंपर्क का असेल ना. दांडगा. सर मस्त उलट सुलट केलं. मंडळी, तुम्हाला सांगतो चौगुले सर, म्हणजे मागे एकदा गल्लीत भाऊ आले होते. भाऊंच्या बोटाला फक्त थोडंसं कापलं, 10 मिनिटात 15 ॲम्ब्युलन्स, 16 डॉक्टर, 17 स्ट्रेचर इथे हजर झाले होते. बोटाला कापलं आणि एवढं झालं. हो, आमची माया, भाऊंवरची आमची प्रचंड माया. वा. पण 2 वर्षापूर्वी तो काळा दिवस उजाडला आणि तो निर्घृण क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आला. आपल्या विभागात भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या विभागातील दुसरे प्रस्थ अण्णा ढमढेरे यांना आपण आमंत्रित केलं होतं. अण्णा ढमढेरेंनी भूमिपूजन करण्यासाठी ती कुदळ उचलली आणि त्याच वेळी भाऊ फोटो त्यावे म्हणून अण्णांच्या बाजूला आले आणि कुदळ अण्णा भाऊच्या बापरे, म्हणजे ती ऍक्च्युली अण्णा ते कुदळ मारायला गेले आणि ती कुदळ मागे लागली आणि हे झालं डोक्याला. हे झालं भाऊच्या ते डोक्यात. फोटोला येणार होते. फोटोचा सोच जर त्यांनी केला नसता तर वाचले असते भाऊ. एवढंच मला. पण मंडळी, त्या दिवसापासून हा अण्णा ढमढेरे गायब आहे. आणि मी शपथ घेतली, ज्या दिवशी तो अण्णा ढमढेरे माझ्या समोर येईल, मी स्वतः त्याच्या डोक्यात कुदळ घालणार आहे. अरे अण्णा डमडरे, काढा रे काढा, अण्णाचा कोथळा काढा. नाही, पण खरंच म्हणजे भाऊंच्या विषयी तुमचं प्रेम बघून मला भरून आलं. आमचे मायबाप होते भाऊ. नाही अर्थातच म्हणजे प्रश्न. आणि म्हणूनच मंडळी, आजच्या पुरस्कार सोहळ्यात भाऊंच्या प्रतिमा मूर्ती स्वरूपात आपण विजेत्यांना प्रदान करणार आहोत. वा. पण मंडळी, तुम्हाला सांगताना मला गदगदगद आहे की ही मूर्ती साधी नाही आहे. आपल्या भाऊंच्या चिथेची राख या मूर्तीत मिसळली आहे, जेणेकरून भाऊ तुमच्या प्रत्येकाच्या घरात विसावतील. भाऊ भाऊ या या या, भाऊ भाऊ या या या. म्हणजे आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूया. मंडळी, पहिला सामाजिक पुरस्कार आहे
पहिला सामाजिक पुरस्कार आहे चिवट योद्धा पुरस्कार आणि तो जातोय मंदार मांडवकर यांना. मंदार मांडवकर यांना यावर्षीचा चिवट योद्धा पुरस्कार जाहीर झालाय. काय सांगू या योद्ध्याबद्दल मी. मंडई भाऊंच्या प्रथम स्मृतिदिनी या अवलियाने 101 सामूहिक विवाह करण्याचा संकल्प केला होता. म्हणजे तो सामूहिक विवाहाचा दिवस उजाडला, पण त्यांची टार्गेट काही कंप्लीट होत नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत फक्त 100 जोडपी जमली. तेव्हा मंदार मांडवकर ह्या योद्ध्याने काय केलंय, स्वतःच्या बायकोला सोड चिठ्ठी दिली आणि तिथं परपुरुषाची लग्न लावून दिले. टाळ्या जोरदार. वा 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 छान केलं. पण मग तुमच्या बायकोला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तिच्याशीच लग्न का नाही केलं तुम्ही? नाही नाही, ते स्टँड बाय राहिले. म्हणजे लास्ट मोमेंटला कोण बॅकआउट दिलं तर पाहिजे म्हणून ते स्वतः स्टँड बाय. आणि मग आता तुमची बायको? सुखी आहे, टेन्शन नाही, मस्त आहे. भाऊ भाऊ या भाऊ भाऊ या. तर मंडळी, मी आजचे आपले प्रमुख पाहुणे समीरजी चौगुले यांना विनंती करते की त्यांनी चिवट योद्धा पुरस्कार मांडवकर यांना प्रदान करावा. या. ज्या मूर्तीत भाऊंची राख मिसळली अशी भाऊंची सुंदर सुबक मूर्ती समीर चौगले मंदार मांडवकर यांना देत आहेत. नमस्कार. मस्त. कॉंग्रॅट्स. ह्याने भाऊ पाडले, नाही नाही ह्याने भाऊ ह्याने- हा भाऊंवर बसलाय. अरे भाऊ नाही केला. अरे नाही. थांबा. याला भाऊ चिकटलेत. अरे भाऊ याला भाऊ चिकटलेत. अरे थांबा थांबा थांबा. अहो असं नाही. ये घेऊन ये बॉडी घेऊन ये. पाय त्या साईडला, पाय त्या साईडला. पाय तिकडे त्यानं पाय. मांडवकर माफ कर. हे काय चाललंय हे? तुम्ही लांब व्हा. अहो मूर्ती आहे ना ती. मूर्ती कशी ठेवता? भाऊंचं हे राहिलंय. भाऊ भाऊ या भाऊ भाऊ या. एक मिनिट. हे हे भाऊंचा चुरा कुठे नेला तुम्ही? हॉस्पिटल मध्ये. अरे साऊथचं पिक्चर करताय तुम्ही, स्किट नाही. एवढं नाही लॉजिकली. अरे चुकून झालं हो. मी त्यांना ऐका ना, माझी चूक नव्हती. मी फक्त त्यांना द्यायला गेलो, त्यांनी नमस्कार केला. भाऊंना बोलतो. नाही. तुम्ही मागे भाऊंना वळा. कशाला बोलतो? नाही माने. भाऊंना बोलतोय. माने हे बघा. माने नाही माने माने नाही माने असं नका करू. माने माने असं नका करू. भाऊंची शिकवण काय आहे माने? अहिंसा अहिंसा अहिंसा. ही काय शिकवण आहे? अहिंसा शब्द तीनदा बोलले, फक्त शिकवण काय आहे याच्यात? नाही, पण त्याला भाऊंच्या शिकवणीचा पण प्रॉब्लेम आहे ना. नाही नाही नाही. थांबा. नका बोलू तुम्ही. काय करताय? पाहुणे आहेत ते आपले. भाऊंनी काय शिकवण दिली आपल्याला? चुकतो चुकतो चुकतो. ठीक आहे, चुकतो. मग मला एकदा चुकायचंय. त्या चुकलेल्या माणसाला मला फोडायचं आहे. मला मारताय मोरे. मोरे मला मारताय तुम्ही. बघताय त्याच्याकडे मारताय मला. अजिबात नाही, अजिबात नाही. मी तुमच्या पाया पडतो. असं नका करू, असं नका करू. भाऊंनी काय शिकवण दिली आपल्याला? नको नको
नको. अरे काय नको, कुठे नको, कशाला नको? मगतपासून सांगते नका बोलू, नका, ते चिडले. हो, चिडले, बरोबर. सॉरी, नका बोलू. पण कानाला खटकतात ना शब्द म्हणून. ऐक, बोलू ऐक. ना, नका बोलू. ऐका एक काम मांडवकर, एक काम करूया आपण. तुम्हाला आपण दुसरी मूर्ती देऊया. हा, दुसरी मूर्ती देतो. नाही नाही, मला ह्याच्या हस्ते भाऊची मूर्ती नकोय. भाऊची मूर्ती तोडतो हा. नाही नाही, चुकून ते बघा तिकडे काय आहे. काय रे? अरे मला मारलं रे तुडवलं रे मला. सर, तुम्ही मला का मारताय पोरे? काय होतं? खूप मारलं रे. काय करता हे? नका असं. ठीक आहे मांडवकर, तुम्हाला त्यांच्या हस्ते पुरस्कार नाही घ्यायचा आहे. काय घ्यायचंय? तुम्ही माझ्या हस्ते पुरस्कार घ्या. चालेल. प्लीज, मी पाया पडतो. तुम्ही माझ्या हस्ते पुरस्कार घ्या. नंदिनी हो. सुरू कर. मांडवकर तर please. मंडळी, मी आमच्या गळक्यांना विनंती करते की त्यांनी मूर्ती प्रदान करावी. म्हणजे एकदा जोरदार टाळ्या. चौगले, तुम्ही या इथे. ऐका ना, मी जातो. नाही, खूप मार खाल्लाय मी. काय खरं सांगतो मी. 3-4 वर्षांचा बॅकलॉग मी एकदम भरून काढला. कारण ना आता हे ऐकणार नाहीत. मी चौगले, असं नका करू. ते आता प्रचंड भडकलेले आहेत. थोड्या वेळाने नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला की ते दंग होतील. मग तुम्ही जा. मी आहे ना, तुम्ही नका. तुम्ही इथे या. इथे या. तुम्ही इथे बसा. हो येतो. इथे बसा. ते बघताय इथे बसा. माझ्याकडे. इथे बसा. बसा इथे. हे बघ, खबरदार. चौगले आपले आज पाहुणे आहेत. आणि आपण यांना पाहुणे म्हणून का बोलवलंय माने? कारण हे भाऊंचे आवडते अभिनेते आहेत. तुम्ही ह्यांना मारताय म्हणजे भाऊंचा अपमान करताय. हे बघा माने, मी पाया पडतो. प्लीज. चौगले, नका टेन्शन घेऊ. आपण पुढील पुरस्काराकडे वळूया. तर मंडळी, पुढील पुरस्कार आहे भाऊंच्या जन्मदिवसाच्या दिवशी रक्तदानाच्या निमित्ताने तब्बल 150 रक्ताच्या बाटल्या गोळा करायच्या होत्या आणि तो विक्रम केलाय रोहित माने यांनी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रोहित माने. माने, पाहुणे आहेत आपले. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आणते इथे. इथे आण. इथे आण. चौगले, आता तरी नीट द्या. मी तुमच्या पाया पडतो. मगाशी सुद्धा तुम्ही नीट बघितलं का? माझी काहीच चूक नव्हती. मी असं द्यायला गेलो, त्यांनी पुढे नमस्कार केला. अरे भाऊ. मायवर करणार.